नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जय यू। आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 श्रावण मास चालू आहे। आज आम्ही जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड, मौजे कोर्ले गावातील ब्रह्मदेवाच्या भेटीला आलेलो आहोत। माझ्यासोबत आहेत आमचे गावचे मित्र भरत राणे आणि बाबू राणे। चला तर आज आपण ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊया। मित्रांनो, ब्रह्मदेवाच्या दर्शनाला अनेक भाविक येत आहेत। बघा, दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आम्ही आताच आलेलो आहोत। निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला पहा। मंदिराकडे जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत। शीलाशमे मुक्ताशमे कल्वाशमे गोधुमाशमे मसुरशमे प्रेंगोषणोशमे श्यामाकाशमे निवाराशमे अस्माशमे मृत्तिकाशमे मशमलिशमे गतिमाग्निशमे इंद्रशमे देशशमे इंद्रशमे अग्निशमे रश्मिशमे दापेशमे देवदशमे भागशमे दर्यामशमे इंद्रवायुशमे वरुणशमे प्रतिवत्तांशमे शुक्रशमे वंतिशमे आग्रशमे वैश्वदेवशमे दिवशमे वैश्वानरशमे ऋतुग्राशमे दिग्राजमे वैश्वदेवशमे मरुतोति वरिशमे वेदिशमे देशनियाशमे विकासमे ग्रवाणशमे सुवरव सुपुरवाशमे दुष्णवेशमे द्रोणकलशमे वायुमे कुतुबसाधोनि पाय धुण्याची व्यवस्था आहे इथे। इथून पाय धुवून पुढे मंदिराकडे जाता येते। मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये येतोय सभागृहात। मित्रांनो, हे आहे असं मंदिर, ब्रह्मदेवाचं मंदिर, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड, मौजे कोर्ले गावातील। ओके, आलं का? थांब। मित्रांनो, इथे तुम्ही तुमच्या मनाने देवासाठी ठराविक रक्कम देऊन पावती बनवू शकता। त्यासाठी हे काउंटर आहे। बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था आहे। ते बघा, प्रसादाची सोय आहे, खिचडी आहे। तुम्ही बसून देखील इथे प्रसाद खाऊ शकता। पिण्याच्या पाण्याची सोय आहे। मंदिराच्या चारी बाजूने तुम्ही बिनधास्तपणे फिरू शकता।
देवासाठी आलेले नारळ फोडून प्रसाद केला जातो। छानपैकी रोषणाई केलेली आहे मंदिराला। देणगीदारांच्या नावांचे असे फलकही आहेत। मित्रांनो, भारतात ब्रह्मदेवाची मंदिरे दोनच ठिकाणी आहेत, एक राजस्थानमधील पुष्कर येथे आणि दुसरे महाराष्ट्रात, तेही जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड, मौजे कोर्ले या गावात। माझं विजय हरी खानविलकर, गाव कोर्ले, हे देवगड तालुक्यामध्ये जिल्हा सिंधुदुर्ग ह्या याच्यात देवस्थान पडतं आमचं ब्रह्मदेव म्हणून। हे स्वयंभू देऊळ आहे, मंदिर आहे। हे इथे एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याची गाय इथे दूध द्यायची आणि त्याने इथे शेतीसाठी भरड काढलं होतं। भरड काढल्यानंतर हे नांगरतेवेळी त्याच्या नांगराचा फाळ तो त्याच्यावरती दगडावरती लागला, तेव्हा त्या दगडावरून कवचं उपटली वरती। कवचं उपटल्यानंतर रक्त व्हायला लागलं, रक्त भरपूर रक्त होत होतं। मग ते खाली गेले आणि आपल्या गावातले ग्रामस्थ लोक त्याला ते इकडे घेऊन आले वरती आणि त्याने दाखवलं। मग ते लोकांनी सर्व हे खाली घेऊन ह्याच्यावर कौल घेतले, सर्व काय केलं आणि मग हे देऊळ बांधलं। त्याला बरेच वर्ष आली। किती वर्ष झाली होती? तरी आता हे देऊळ बांधल्यानंतर आम्ही तेव्हा आमचा जन्म पण नव्हता। म्हणजे बरीच वर्ष देवळा झालेली आहे। हो, जवळ 100 वर्ष झाली असतील। आता हे ह्या देऊळ जे बांधलं आम्ही मंदिर, तेव्हा जवळ आता 7-8 वर्ष आले। बरं, इथे अजून कोणत्या दिवशी लोक येतात? बघा, आता हे श्रावणामध्ये येतात। श्रावण सोमवार प्रत्येक सोमवार येतात लोक, भाविक येतात। ते आजूबाजू भरपूर सर्व जिल्ह्यामध्ये येतात तिकडे। आणि इतर तुमचं महाशिवरात्र असलं किंवा मे महिन्यामध्ये जिथे मुंबईसह लोक येतात ते इकडे दर्शनाला येतात, त्यांचा महाप्रसाद केला जातो, तर सर्व काय केलं जातं। आजूबाजूच्या गावातील लोक इथे येऊन ब्रह्मदेवाचं दर्शन घेतात। दर्शन घेऊन सर्व म्हणजे त्यांच्या काय ज्या इच्छा त्या देवाला मांडतात आणि देव हा नवसाला पावणारा आहे, असं आहे सर्व।
नमसा विजयमध्ये झंझोषमंदरणीतौ मानव मानदमत मानव अर्भस मानव शंतो मुद मानव युध मानव देवरम मानवरम प्रिया मानव मानव विरान मानव द्रवंतो दिरवंतो नमसा विजयमध्ये गोगना होता. मित्रांनो, ब्रह्मदेवाचा माझा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय ब्रह्मदेव.